पुण्यामध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली। पुण्याच्या गुलटेकडी परिसरामध्ये मध्यरात्री ही घटना घडली। सुनील सरोदे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून सुनील भांडण सोडवण्यासाठी गेला होता। त्यावेळी त्याची रोहन कांबळे आणि शिवशरण कांबळे या सख्या भावांनी हत्या केली। सुनीलची हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुनील सरोदे, रोहन कांबळे आणि शिवशरण कांबळे हे तिघेही मित्र आहेत। 7 जुलै रोजी आरोपी रोहनचा वाढदिवस होता। त्यावेळी सुनील सरोदेने त्याला मारहाण केली होती। त्याचा राग रोहन आणि शिवशरण कांबळे या सख्या भावांच्या मनामध्ये होता। यावरूनच या दोघांनी सुनीलचा खाटा काढण्याचं ठरवलं। मंगळवारी रात्री रोहन कांबळे आणि शिवशरण कांबळे हे दोघेही सुनील सरोदेच्या घरी गेले। त्यांनी सुनील सरोदेचा भाऊ गणेशला मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यावेळी सुनील त्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेला। रोहन आणि शिवशरण यांच्या मनामध्ये सुनीलविषयी आधीच राग होता। त्यांनी सोबत आणलेले कोयता काढून सुनीलच्या गळ्यावर वार केले। या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुनील सरोदे याला तात्काळ रुग्णालयामध्ये हलवण्यात आले, पण उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। रोहन कांबळे, शिवशरण कांबळे हे दोघी गुन्हेगारी वृत्तीचे आहेत। ते नुकताच जामिनावर जेलबाहेर आले होते। सुनील सरोदेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी या दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे।